महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, विनयभंग, बलात्कार, फसवणूक अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे। महाड तालुक्यातील मौजे भावे पिंपळदरी येथील एका 45 वर्षीय महिलेचा विनयभंग झाल्याची घटना नुकतीच समोर आली। याबाबत महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात 3 आरोपी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 28 जून रोजी फिर्यादी यांनी त्यांच्या घरी काम करण्याकरिता आलेल्या कामगारांना शिवीगाळ का केली याबाबत जाब विचारला असता त्या गोष्टीचा राग आल्याने आरोपी यांनी हातात फावडा घेऊन फिर्यादी यांच्या अंगावर उगारला, तसंच फिर्यादी यांच्या थोबाडीतही मारली। यानंतर आरोपी यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून त्यांच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं आणि पुन्हा धक्काबुक्की करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी आरोपी महेंद्र किसन नरळकर, प्रतिका महेंद्र नरळकर दोघेही राहणार भावे, सुनील राजाराम अष्टमकर राहणार परळ मुंबई अशा आरोपींची नावं असून संबंधित आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 74, 352, 351, 2, 3, 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राहुल मोहिते या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करतायत। जागृत महाराष्ट्र न्यूज साठी रामदास चव्हाण, महाड, रायगड।